मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। आरोपींची हयगय करू नका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश। 3 तासांनंतर धनंजय देशमुखांचं आंदोलन मागे। वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढत केलं होतं आंदोलन। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन। पत्रकार परिषदेपूर्वी जरांगे समर्थकाकडून धमकीचा फोन आल्याचा हाकेंचा आरोप। संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली। तातडीनं रुग्णालयात हलवण्याची वेळ। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान। खासदार संजय राऊतांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर पलटवार। पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता। काँग्रेस हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला ग्रीन सिग्नल, सूत्रांची माहिती। बुलढाण्यामध्ये वैद्यकीय संशोधनाचं पथक तपासणीसाठी दाखल। शेगाव तालुक्यातल्या 11 गावातल्या नागरिकांच्या केस गळतीचं आणि टक्कल पडण्याचं कारण शोधणार। टक्कल पडणाऱ्या नागरिकांची संख्या आता 139 वर। आणि नागपूरमध्ये 18 लाखांचा नायलॉनचा मांजा पोलिसांनी केला नष्ट। रोड रोलर फिरवत कारवाई। कल्याण आणि सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा पकडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।